मध्ये आता विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे। तिसऱ्या राऊंडची चर्चा केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार आहे। मात्र या चर्चेच्या अंती देखील तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। दिल्लीमधील ही दृश्य आहेत। काही विद्यार्थ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, तर पटनामधील ही दृश्य आपण पाहतोय। मगाशी देखील सीजेपीच्या आंदोलकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की बिहारच्या पटनामध्ये देखील आंदोलकांची अडवणूक केली जाते, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जातंय। तर ही पटनामधील दृश्य आपण पाहतोय। पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। बिहारच्या पटनामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक एकवटलेले आहेत। बिहारमध्ये सुद्धा आंदोलनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर विद्यार्थी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, पोलिसांमध्ये ही बाचाबाची देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। काही विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गोंधळ सदृश्य परिस्थिती सध्या आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। तर पाटण्यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही झटापट झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांना देखील पोलीस आता ताब्यात घेत आहेत। पाटण्यामध्ये देखील आता आंदोलक तीव्र होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।